आमच्यामध्ये उपस्थित आमच्या राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री नितीन नबीजी, गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, गोवा राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाबदामू नाईक, माझ्या उपस्थित राज्यसभेचे खासदार बाप सदानंद शेठ तानावडे, माझ्या उपस्थित सगळ्या मंत्र्यांची नावं घेणार सगळे मंत्री, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, समोर बसलेले मंडल स्तरावरचे सगळे कार्यकर्ते, जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच खूप आनंद होता. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गेल्या 8-10 दिवसा पहिली त्यांची निवड झाली आणि तुरंत त्यांनी गोंयांत आपलो बहुमोल वेळ दिलो आणि वेगवेगळ्या स्तराचेर आमकां सगळ्यांक मार्गदर्शन केले. माननीय अध्यक्ष, आदरणीय अध्यक्ष जी, मैं सभी कार्यकर्ताओं की ओर से आपका तहे दिल से धन्यवाद करता हूं. जिस तरह से आपने कल और आज सभी कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया, आने वाले साल में आने वाले चुनाव के लिए भी मार्गदर्शन किया और कार्यकर्ताओं के इसमें जो जान भर दी, इसलिए मैं सभी की ओर से आप सबका स्वागत करता हूं, आपको धन्यवाद देता हूं. भावनो बहिणीनो, भारतीय जनता पार्टी ही समर्पित कार्यकर्त्यांची पार्टी असा. देशभरात जवळजवळ मोदी सरकारान 12 वर्षां जबरदस्त विकासाचे काम केले हा. त्या विकासाचो पाडो आज वाचपाचो वेळ नाही. आमचे अध्यक्षजी तुमचे समोर दवरतले. ज्या पद्धतीन या देशाक फुडें व्हेलो, आज भारत देश जगातली 4थी आर्थिक शक्ती जाल्ली आसा. काही अनेक वर्षभरात कदाचित आमी 3ऱ्या नंबराचेर पावतले. हे मोठे कार्य, डिटेल सांगपाची गरज ना. एक आर्थिक शक्ती, जगातली एक मोठी आर्थिक शक्ती जेन्ना जाता तेन्ना त्या हातूंतल्यान सगळ्यांत कळटा. भारतीय जनता पार्टी या कार्यकर्त्याच्या परिश्रमाचेर, कार्यकर्त्याच्या त्यागाचेर उभी जाल्ली पार्टी आसा. हजारो कार्यकर्त्यांनी संपूर्ण जीवन या पार्टी खातीर दिले. एकच मंत्र घेऊन राष्ट्र पहिले. आम्ही राजकारण कित्याक करतात? आमचे राजकारण कित्या खातीर? तर हे राष्ट्राक परमवैभवापर्यंत आमकां व्हरपाक जाय. हे राष्ट्र आज जवळजवळ 76 वर्ष पूर्ण जाली, परंतु विकसीत जावंक ना. आमचे वडणी खंय तरी स्वतंत्र जाल्ली राष्ट्र आज फुडें पावली, आमच्या पेक्षा फुडें पावली. हांव कोणाक दोश दिना, परंतु ज्यो गोष्टी ह्या देशांत जावंक जाय आशिल्ल्यो, जे सत्ताधारी पक्ष आयले, जेणी कित्येक वर्सां, कित्येक दशकां सत्ता चलयली, परंतु ह्या राष्ट्राक खंय तरी वयर व्हरपाचें काम जें आसा ते एकदम कमी हाणें केलें. आनी म्हणून माननीय मोदीजी सत्तेचेर आयले आनी तांणी यत्नात सांगले आमकां हे जे राष्ट्र जे आसा हे विकसीत राष्ट्र करपाक जाय. आनी म्हणून ताणें आमच्या सगळ्यांच्या समोर 2047 ज्या 47 या देशाक 100 वर्ष पूर्ण जातली, त्या तोपर्यंत हो देश एक विकसीत राष्ट्र या जगातले करतले हो एक पण घेतलेला आसा. हे एक लक्ष आमच्या समोर दवरलेलं आसा. आणि हे कोणाच्या आधाराचेर? हे सगळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आधाराचेर. पण कार्यकर्त्यांनी श्रम केलो. सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी पार्टी जी किती झाली, कोणामुळे झाली? तुम्ही सगळ्यांनी घाम गाळो, तुम्ही सगळ्यांनी परिश्रम केलो म्हणून ही मोठी झाली. आणि म्हणून हे सगळे आमचे सगळ्यांचे जे ध्येय आसा ते ध्येयापर्यंत पावपर्यंत, जगात या राष्ट्राक एक नंबरचो दर्जो मेळापर्यंत आम्ही सगळ्यात गप्प बसचिना हे प्रत्येक कार्यकर्त्यान आज जाणून घेतलेले आसा. आणि त्या पर्यंत आपापल्या ताकदीन तो काम करतात. हजारो कार्यकर्ते ताणी केन्ना पदाची अपेक्षा केली ना, परंतु या राष्ट्रा खातीर आमी सगळे काम करता येता. मला एक ध्येय आमच्या समोर आसा.
आणि म्हणूनच आज या निस्वार्थपणे जे काम केलं त्या कामाचा फायदा आमकां सगळ्यांना मेळ्ळो. जगातली सगळ्यात मोठी पार्टी झाली. आपल्या भारतान जास्तीत जास्त राज्यांनी भारतीय जनता पक्षाची सत्ता असा. जवळजवळ 14 कोटीपेक्षा जास्त या आमच्या पक्षाचे मेंबर असतात. म्युन्सिपालिटी, पंचायत, आमदार खंयच आमी फाटी ना. आणि म्हणून उरिल्ली सुद्धा ज्या काही गोष्टी आमकां करपाक जाय, ही जी राज्य आमचे कडेन ना ती सुद्धा राज्य हाडपाचो प्रयत्न आज जाता. आज आनंदाची गोष्ट आज सावथाक, केरळा किंवा तामिळनाडू या जाग्यार भारतीय जनता पक्षाचे काम खूप केलें, परंतु यश मेळनाशिल्लें. परंतु यश मेळपाक आतां सुरू जाल्लें आसा. तळेधर्माची म्युन्सिपालिटी आज भारतीय जनता पक्षान म्हणजे खंय तरी नाकात तितून ही जिखिल्ली आसा. ही एक कामाची बरी नांदी आसा. सांगपाचो हेतू इतकोच, हें जें कितें जालां, हें कितें काम कितें जाता, हें काम हे कार्यकर्त्याच्या बळाचेर जाता. कार्यकर्तो आमी सगळे जेन्ना मनाक धरतले आमकां ह्यो गोश्टी करपाक जाय. येणारें इलेक्शन फुडल्या वर्सा 1 वर्साच्या भितर येणारें इलेक्शन आसा. आमी खंय तरी बॅकफुटार येवपाची गरज ना. केंद्रान जें कितें काम केल्लें आसा आमी शाती ठोकपणे सांगू शकतात खंयच्याच सरकारान इतलें काम करूं ना. राज्य सरकारान काम केल्लें आसा. हे खंयचोच हे विकासाची कामां आज लोकांक दिसता, पण काही मूठभर लोक जे आसात तांकां खंय तरी हे जळटा. हांणी केलें ना पण तुमी करतात हें पळोवन तांकां खंय तरी पोटांत ताजे जळजळ पडटा. आनी म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक एका विकासाक ते अडथळे हाडपाचो प्रयत्न जे करतात ताका उत्तर दिवपाची ताकद आमच्या सगळ्यां मदीं आसा. आनी म्हणून जी कितें आमी बरी कामां केल्यात, इतल्या वर्सांक जी बरी कामां केली, लोकांक बरोबर वचपाचें काम जें व्हरपाचें काम आसा आमकां सगळ्या येणाऱ्या काळांत करचें पडटलें. येणाऱ्या वर्सभरांत भारतीय जनता पक्ष निश्चितपणे आपल्या सत्तेर हाडपाक जाय. परत एक चवथी फावटी सत्तेर हाडपाक जाय जाल्यार हे तुमचे सगळ्याचे परिश्रमां जावची ना. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचे एकच लक्ष जे आसा तें लक्ष ते आमी हें दवरचें पडटलें की येणारे 2000 येणाऱ्या फुडल्या वर्साची निवडणूक येतली, ही निवडणूक जी आसा ही आमच्या सगळ्यांची कसोटी आसा. आनी म्हाका पूर्ण खात्री आसा आमी जर नेटान कामाक लागले जाल्यार तें आमकां शक्य आसा आनी तें आमी निश्चितपणे येणाऱ्या काळात करून दाखयात. केंद्र सरकारचो आमच्या केंद्रीय पार्टीचो माननीय अध्यक्ष हांगा जेणे आयल्ले हांवें बरोबर म्हटलां तांचो संपूर्ण सपोर्ट आमकां सगळ्यांक आसा. हें सगळें आसतना आमी सहजपणे ही निवडणूक जिखतले. परंतु आमकां खंय तरी हेतून रावचें पडटा. हेतून रावूंक जायना. प्रत्येक दिसांतलो काही वेळ जो आसा ह्या खातीर आमी सगळ्यांक दिवचो पडटलो. आनी म्हणून आग्रह सगळ्यांक करता, येणाऱ्या वर्साचो अजेंडा जो आसतलो आमचो हो अजेंडा असो आसतलो की दिवसांतले अमूक वरां हांव पार्टी खातीर जर दिले आनी आमी जर काम केलें जाल्यार हें आमकां शक्य जातलें हातूंत दुबाव ना. सगळ्यांक विनंती करता की आमचें लक्ष जें आसतलें येणाऱ्या 2000 जी निवडणूक जी आसतली ती निवडणूक आमकां योग्य पद्दतीन जिखची पडटली. ते आमी तुमच्या सगळ्याच्या आदाराचेर तुमच्या सगळ्याच्या परिश्रमाचेर जिखतले असो विश्वास व्यक्त करता. आनी तोच विश्वास आमच्या अध्यक्षाकय दिता की निश्चितपणे तुमकां परत एकदां खूब फावटी येवचें पडटलें आनी विजय ह्या इलेक्शनाचो विजय साजरो करपाकय तुमकां आमी आपयतले. इतलें सांगता आनी सगळ्यांक देव बरें करूं. पुन्हा भारत माता. देव बरें करूं भाऊ. फुडले सुवातेर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान आणि संघटनेची जबाबदारी गोंय राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून घेतले नंतर आनीक 1 वर्स तांणी जबाबदारीची पूर्ण केल्ली आसा. आनी एसएसपी अध्यक्ष पदाची धुरा सांबाळटा आसतना आम्ही जाल्ले झेडपीचे इलेक्शन आसतले प्रत्येक मतदारसंघात त्यांचा प्रवास आसतलो. आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी अनुभवलो आसा. हांव आमचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांचे कडेन विनंती करता की ताणें कार्यकर्त्यांक संबोधित करचें. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या या बूथ अध्यक्ष आणि मंडळाच्या समिती तसेच पदाधिकाऱ्यांच्या संमेलनात आमच्या मध्ये माझे हजर आसा भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष युवा तसेच तडफदार असे श्री नितीन नवीनजी. त्याचबरोबर गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपादजी नायक, राष्ट्रीय महामंत्री तरुण जुगजी, आमचे खासदार जांचो आयज वाडदिवसय आसा असे बड्डे बॉय श्री सदानंद शेठ कानावडे. त्याचबरोबर आमचे मदीं आसात बाब मॉविन गुदिनो
आमचे मदीं आसात बाब विश्वजीत राणे, आमचे मदीं आसात दिगंबर कामत, आमचे मदीं मंत्री रमेश तवडकर, विनय तेंडुलकर, नरेंद्र सावयकर, सगळे मंत्रीगण, आमदार, त्याच बरोबर पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार आणि हांगसर जमिल्ले सगळे कार्यकर्ते, बंधू भगिनी, सगळ्यात पयलीं आमचे नवनिर्वाचित यंग असे तडफदार असे नितीन नबीनजी हांचे तुम्ही सगळ्यांनी ताळ्यान जोरदार ताळ्यान स्वागत करचे असे मला वाटते. बोलो भारत माता की. नितीन नबीन जी आगे बढ़ो. संघटना पर्व जालें. संघटन पर्व जशें सोंपल्यानंतर गेल्या वर्सा म्हजे कडेन ह्या अध्यक्षपदाची जबाबदारी आयली. जानेवारीच्या 18 तारखेक अध्यक्ष म्हणून कार्यभाग सांबाळ्ळो आणि 1 वर्ष पूर्ण जातनाच एक बरी खोशेली खबर आयली त्याच दिसा. ती म्हटल्यार आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी हांची नेमणूक जाल्ली आसा आणि तांचो पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून ताबो तांच्यांनी घेतलो. त्या वेळाचेर आमी सगळे माचे वयले जे मानेस्त थंय हजर आशिल्ले आणि तांणी आमी हो सगळो सोहळो पळयलो. त्या दिवसा पासून आतां पर्यंत पांयांक भिंगरी लावन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी हे सगळे कडेन भोंवतात. तांचो प्रवास सुरू जाल्लो आसा. सगळ्यांत जर तांणी पयलो प्रवास जर खंय केलो जाल्यार वेस्ट बंगालात केलो. वेस्ट बंगालाच्या प्रवासाच्या नंतर आमकां मान्य मेळ्ळो तो पयलींच सांगिल्लें की आमी जे खंयचे जर पुण्यभुमीचेर जर पयलीं जर येता ते म्हटल्यार राष्ट्रीय अध्यक्ष जाले नंतर जी आमची गोंय भूमी आसा त्या गोंय भुमीचेर आपूण पयलीं. गोंय ही भूमीच वेगळी आसा. ह्या गोंयच्या भुमीचेर हांगासर ताणें पांय दिलो आणि ह्या पदस्पर्शांत पावन जाल्ले मनीस आयज आमचे राष्ट्राचे तख्ताचेर राज्य करता. माननीय नरेंद्र मोदीजी आसूं तांची घोशणा हांगाच जाल्ली, ह्या सदनांत जाल्ली. आमकां तो दीस याद आसा 2014 त्या वेळाचेर सगळे निवडणुकेचें वातावरण आशिल्लें. त्या वेळाचेर आमच्या सगळ्या पक्षाचे मुखेली म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी हांचे नांवाची घोशणा जाली आणि तांणी मागीर त्या नंतर खंयच फाटी वळून पळयलें ना. आयज हो सगळो काळ जर याद करून जर पळयलो जाल्यार भारतीय जनता पार्टी भितर अशें एक व्यक्तिमत्व आसा, अशें मंत्रीगण आसा, कोणाक एका तापसतात सुद्दां ना की एका तरी मंत्र्याचेर आरोप करचे आणि सांगचे की हाजे कडेन कसलो तरी डाग आसा हांणी कसलो तरी घोटाळा केला अशें खंयच आमच्या पक्षान जावना. हें आमचें भाग्य आसा आणि त्याच बरोबर हें व्यक्तिमत्व म्हळ्यार माननीय नरेंद्र मोदी आमचो USP आसा. USP म्हणल्यार कितें? युनिक सेलिंग पॉयंट म्हणटात तो. आणि तो म्हणल्यार आमचे माननीय नरेंद्र मोदीजी. आणि ह्या सगळ्या हातूंत भितर माननीय नितीन नबीनजी दुरा हातांत घेतली आणि तांचो प्रवास सुरू जालो. तांचो सगळ्यांक खबर आसा ह्या युवा म्हणजे 45 वर्साचे हे नितीन नबीनजी तरुण आसा. आजचे हे सगळे तरुणाच्या हातान आसा. त्या भारतीय जनता पार्टी सगळे बदल सुरू जाल्लो आसा. आमचे अध्यक्ष सुद्दां जर आसा त्या अध्यक्षांक सुद्दां एज आसा, एज लिमीट तो 35 वर्साचो आसचो. युवा मोर्चाचो अध्यक्ष आसा तोय म्हणजे 30साचो सकयलो आसचो. भुतावेलो कार्यकर्तो आसा तोय ताजे नंतरचो 25 वर्साच्या आदार भितरचो आसचो. कित्याक लागून हे सगळे? नरेंद्र मोदीजींची सोच. आमी फुडलो विकसीत भारत पळयता, फुडले 25 वर्सांक पळयता. त्या फुडले 25 वर्सांक हांगा बशिल्लो भुताचो कार्यकर्तो जो आसा तो हे 25 वर्सांक हांगा पावतलो हाची खात्री दिता जे लॉयल्टीचे आमी थंय बशिल्ले. आमी केन्ना तरी ताळी मारताले, आमी घोशणा दिताले. ती घोशणा तेन्नाय दिली, ती घोशणा कालीय दिली, ती घोशणा आजय दिली, ती घोशणा आमी फाल्यांय दितले. कारण या भारतीय जनता पार्टीन संपूर्ण भारताकच न्हय तर पूर्ण ग्लोबली विश्वाचेर एक नवं चैतन्य निर्माण केल्लें आसा आणि हो भारत विश्वगुरू करपा खातीर माननीय नरेंद्र मोदी जे काम करता त्या कामाचे आमी साक्षीदार आसा. हेच हीच भारतीय जनता पार्टी. एक आमी साद्या म्हणजे ताका ऐतिहासीक वारसो आसा. बिहार म्हळ्यार पयलींचे पाटलीपुत्र. त्या पाटलीपुत्रांतल्या एक ऐतिहासीक अशें नांव, तें नांव म्हटल्यार बांकीपूर. तेंय नांव ऐतिहासीक. त्या बांकीपूर ह्या मतदारसंघाचें बी नांव आसा. त्या मतदारसंघा भितर 5 वेळा निवडून आयिल्ले, त्याच बरोबर अभियंता आशिल्ले अशे एक युवा जनरेशन नेक्स्ट आमचे तुमचे भितर बरोबर सहज वागपी, तांची जाण जाणवी, येणाऱ्या आधुनिकते कडेन
त्याचबरोबर फाटली संस्कृताय जतन करपी, सनातनी वृत्ती करपी, ऐतिहासीक सगळ्यो गोष्टी खबर आसपी अशें एक वक्तृत्व अशें व्यक्तिमत्व आमकां मेळ्ळां, तें म्हळ्यार आमकां मेळ्ळां त्या नितीन नवीनजी. ही भारतीय जनता पार्टीची खासियत आसा. कोण केन्ना खरो पावत खंय पावत हें कांयच कळना. भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो काम करीत रावता. माननीय अध्यक्ष म्हणटा, बेस्ट वाक्य म्हणटात की ह्या भारतीय जनता पार्टी म्हणटा की खंयच्यान तरी वेल्यान पळयत आसा, वॉच टॉवर अशें ताणें नांव दिलां, सारकें नांव दिलां. कित्याक लागून तुमी काम करीत रावात. म्हाका कितें मेळ्ळें, म्हाका कितें मेळ्ळें, म्हाका तिकेट मेळूं ना, म्हजें हें कट केलें, म्हाका हें दिवं ना, म्हाका नोकरी दिवं ना, म्हजी डान्स हें करूं ना, हें कांयच ना. काम कर, काम कर. पयलींचो मंत्र आशिल्लो चरैवती चरैवती चरैवती. त्या मंत्रान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करीत आशिल्ले. एक व्यक्तिमत्व हांवूय हांगा आसा, तुमचे मुखार इतिहास असो फुड्यानूच आसा. पक्षाच्या बूथ कार्यकर्त्या पासून मंडळ स्तराचेर, मंडळ स्तरावेल्यान युवा मोर्चा पर्यंत, आमदार पर्यंत, भारतीय जनता पार्टीचो महामंत्री पर्यंत आनी ते पर्यंत अध्यक्ष म्हणून हांगा बसलो. तांचेय तशेंच आशिल्लें. तो काल पर्यंत कोणाक नांव खबर नाशिल्लें. अख्ख्या आयज दुनियेक सगळें नांव खबर जाल्लें आसा ते अध्यक्ष. आमकां ताणें एक मार्ग दिल्लो आसा, ते आमकां मार्गदर्शन करपाक आयिल्ले आसा. तांचें भव्य दिव्य स्वागत जाल्ल्या बरोबर ते खंय कुसंत घेतली ना. एक क्षणाचोय बी तांणी खंय तरी वेळ आपूण रेस्ट घेता हें सांगूं ना. तांचे बरोबर आशिल्ले तरुण चुगजी तांकां मार्गदर्शन करीत आशिल्ले, आमी बरोबर आशिल्ले. हांव 24 वरां बरोबर आसतना हांवें पळयलें तांचें काम जवळून. ताणें आमदारांची मिटींग घेतली, तांकां मार्गदर्शन केलें. एनडीएचे आमचे बरोबर वांगडी आसा, तांकां मार्गदर्शन केलें. तांचे बरोबर सगळ्या बरोबर रावन तांकांय बीन तांकां एक उर्बा दिवपाचें काम आसा तांणी केलें. ताजे नंतर तांणी स्टेट ऑफिस बेररांची मिटींग घेतली, कोर कमिटीची मिटींग घेतली, नॉर्थ डिस्ट्रिक्टाची मिटींग घेतली, साऊथ डिस्ट्रिक्टाची मिटींग घेतली. कोणाच्या अशें वेगळे लोकांचे अशें खंय तरी वचून पास्टरांनी कोणाचे वचून घरांत हें करूं ना जाल्यार एक बूथ कार्यकर्तो जो म्हापशेच्या अंसा भाटांत रावता ताचे घरान वचून बूथ कमिटीचेर मिटींग घेतली आनी ते 11 जाण जे बूथ कमिटीचेर आशिल्ले त्या 11 कमिटीच्या बरोबर तांणी वार्तालाप केला. तांच्या त्या घरान ते झोपडेन बसून ते च्या पिवन आयले. ताजे नंतर आमच्या एका निर्वाचित घरा कडेन तांच्यांनी सकाळचो ब्रेकफास्ट केलो. मनोहर पर्रीकराचें नांव न घेता कोणूच मनीस फुडें वचचो ना. भारतीय जनता पार्टीन हे सगळे दिग्गज मनोहर पर्रीकर, श्रीपाद नायक आर्लेकर अशी कितली जण नांवां आसा. पण तरी आसतना त्या वेळार सुद्दां काल येवची येवन तांचें खरें म्हणल्यार थंय हें आशिल्लें. पण काही तांकां बदल करचो पडलो. आयज तांचे रात्री पर्यंत मिटिंगी आशिल्ल्यो. अचानक माननीय नरेंद्र मोदीजीचो तांकां फोन आयलो आनी तांकां फुडले कामाक बेगीन वचचें पडटा आज दनपारां आनी म्हणून खुबशे कार्यक्रम कर्टेल करचे पडले. पूण कर्टेल करपाक तांकां शक्य जालें ना. राष्ट्रीय महामंत्री तरुण चुगजी हांव आनी ते बशिल्ले कार्यक्रम खंयचोच कट करनाका म्हणून सांगिल्लो. अपवादी खंयचो तरी सगळे कार्यक्रम जातले पण ते कार्यक्रम वेळेनुसार जाता. फक्त वयर सकयल करात. आमकां आज्ञा दिली, पडत्या बळाची आज्ञा. कारण असो जर निश्ठावंत आणि काम करपी जेन्ना जर अध्यक्ष मेळ्ळा जाल्यार आनी कोण रेस्ट घेवपाक वतले. चला लागूया कामाक. आणि मागीर सर्वानंद भगत आसूं आनी बाकीचे नरेंद्र सावयकर आसा आमी जोमान कामाक लागले आनी सगळ्यो मिटिंगे ज्यो आसा त्यो वेवस्थीतपणे सगळे करून तांणी दाखोवन दिलें की हम रुकेगा नहीं थकेगा नहीं. ह्या भारतीय जनता पार्टी आमच्या ह्या भारतमध्ये आमी ह्या पृथ्वी हाजेर विश्वगुरू करपा खातीर जे कटिबद्ध जाल्ले ते आमी फुडें व्हरपा खातीर मुखार सरल्या ते आमी करून उडयतले. म्हणून ह्या दिसाच्या निमतान परतून एकदा तुमचें स्वागत करतना हो मंत्र आमी हांगसरल्यान घेवन या. आमकां कितें सांगलें, कितें मार्गदर्शन केलें तें आमकां आमी आमच्या मनान रुजपाक जाय आनी आमची फुडची वाटचाल करपाक जाय. आनी त्या फुडच्या वाटचालीक लागून म्हाका मुद्दामून तांणी सांगिल्ली एक गोष्ट 4 मिटिंगेंतली याद जाता. तुमकांय सांगतले पण ती गोष्ट इतली सुंदर आशिल्ली. ती सुंदर गोष्ट म्हळ्यार आमच्या कार्यकर्त्यांच्या दोळ्यान अंजन आनी दिल्लो आमकां दिल्लो मंत्र आसा, मूलभूत मंत्र जो आमी घेवन फुडें वचपाक जाय. आनी त्या खातीर तांणी दिल्ल्या ह्या मंत्राची हांव मुद्दामून सांगता. आपने कहा अध्यक्ष जी की कार्यकर्ताओं को अध्यक्ष जी आपने जो कार्यकर्ताओं को, आमदारों को, सबको जो मंत्र दिया है यही मंत्र मैं आप इन सभी को दे रहा हूँ. आपने बोला हमें कि ये पानी का ग्लास है, ये ग्लास आधा भरा हुआ है, आधा भरा हुआ है. हम लोग ये नहीं बोलेंगे कि ये आधा क्यों भरा है, इसमें आधा पानी नहीं है, ये नेगेटिव सोच है. हमें कहना है कि ये पानी आधा भरा हुआ है, ये पॉजिटिव सोच है. ये सोच लेकर जाना चाहिए. यानी कि ऑपोजिशन है वो हर रोज बोलेंगे उसमें जो पानी कम है ये आधा भरा हुआ है.
और ओपोजिशन का काम ही है जो कमियां हैं कुछ कम है ये बोलने की। ये कमियां हम नहीं बोलेंगे, हम बोलेंगे डॉक्टर प्रमोद सावंत ने जो काम किया है वो बोलेंगे। हम बोलेंगे माननीय नरेंद्र मोदी जी ने इस 2014 से आज तक काम किया है, ये बात हमको पॉजिटिवली बोलनी चाहिए। हाँ, कहीं कुछ ऊपर नीचे हो गया है, कहीं कुछ हमें से भी कमियां रह गई है, लेकिन ये कमियां हम आने वाले समय में भरकर लोगों को एक अच्छा राज्य देंगे। और ये भारतीय जनता पार्टी का वादा है कि 2027 का जो इलेक्शन है, 2027 का जो इलेक्शन है वो इलेक्शन हम चौथी बार जीतकर हम माननीय नरेंद्र मोदी को भेट देंगे। 27 नारो बोला भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा बोला भारत माता की। नितीन नवीन जी आगे बढ़ो। 27 तरी नारो मातसो जोरान दिवया। म्हाका खबर आसा एक जायतले आसा तुम्ही तांचे भाशण आणि सीएमाचे भाशण आयकतले म्हणून, पण जोश वा उर्जा ही म्हाका हांगा उलोवपाक कोणी दिल्ली आसा? तुम्ही दिल्ली आसा, नाल्यार हांव खंय इतलो ताळो सोडून उलयता। आणि म्हणून जोरान एकदा आमी म्हणुया 27 बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। वंदे डॉक्टर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो, नितिन नवीन जी आगे बढ़ो, दिल्ली का कोई नहीं, माननीय नरेंद्र मोदी जी आगे बढ़ो, नरेंद्र मोदी जी आगे बढ़ो, बोलो भारत माता की। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय अध्यक्ष स्वर्गस्थ मनोहरभाई पर्रीकर यांच्या आकस्मिक आमच्यामध्ये जा गेल्यानंतर राज्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली। ते जो आदर्श डोळ्यामुखार दवरून यशस्वीपणे ही जबाबदारी या राज्याची धुरा सांभाळणार आहे आमचे लाडके यंग डायनॅमिक आणि ऊर्जावान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे विनंती करता की ताणे कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करचे। पार्टीच्या कार्यकर्ता संमेलनात उपस्थित असलेले आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय नितीन नवीनजी, आमच्या भारतीय जनता पार्टी प्रदेश